गुणरत्न सदावर्ते. करे सदावर्त्या, तुझी लायकी काय रे हरामखोरा? काय भुकतोय रे तू? काय ओरडतोय रे तू नालायका? अशा कमेंट मी गुणरत्न सदावर्ते यांच्याबद्दल सोशल मीडियावर वाचल्या. त्याचबरोबर त्यांची बायको काहीही कमेंट सोडतात. म्हणे म्हैस आहे किंवा काय काय बोलण्यात आले गुणरत्न सदावर्ते यांच्या बायकोला देखील. माझं एवढंच म्हणणं आहे, व्यवसायाने वकील असलेला माणूस हा संवेदनशील असतो. त्याच्यामध्ये एक संयम असतो. बोलण्याची, वागण्याची एक भाषा असते, एक पद्धत असते वागणुकीची. बॉडी लँग्वेज एक पॉझिटिव्ह असते. त्या बॉडी लँग्वेजद्वारे अनेक लोक त्याला आदर्श मानतात किंवा त्याला ज्ञानी पुरुष मानतात, बुद्धजीवी मानतात. तो म्हणजे वकील. हा गुणरत्न सदावर्ते म्हणजे पिसाळलेल्या कुत्र्यासारखा पिसाटतोय. एखादं पिसाळलेलं कुत्रं नसतं का, तसा हा गुणरत्न सदावर्ते झाला आहे. आणि याला खुजली फक्त एवढीच आहे की कोण मला पैसे देईल, मी कुणाकडून खाऊ, कुणाची ढोलकी वाजू. भारतीय जनता पक्षाने उभा केलेला माणूस आहे असं विरोधक देखील म्हणतात. म्हणून कुत्र्या, गुणरत्न सदावर्त्या, यकण्या डोळ्याच्या, शिवराळ भाषा मुळीच मला वापरायची नाही आहे, तो माझा संस्कार नाही आहे. पण हा गुणरत्न सदावर्ते तो चष्मा लावतो काय, तिरप्या डोळ्याचं डबल बॅटरी सिंगल पॉवर असलेलं हे वकील आणि 2 क्विंटल वजन असलेली त्याची बायको, नको त्या गोष्टी मराठ्यांचं दैवत मनोज जरांगे पाटील यांच्यावर करत आहे. स्वतःच्या पोटाला मारून माझ्या लेकरांचं भविष्यात पोट भरावं, माझ्या समाजाची पोरं मोठी व्हावीत, यासाठी जरांगे पाटलांचा लढा आहे. आणि वंदन आहे जरांगे पाटलांना की तुम्ही लढतायत, तुम्ही संघर्ष करतायत. चपट्या चुपट्या असले शब्द सदावर्तीची बायको वापरती. तिला काय म्हणतात सोशल मीडियावर, वल्गट असले शब्द त्या बाईसाठी वापरतात. आपली लायकी काय, आपली अवकात काय? तुकडा फेकल्यावर कुत्रा जसा भुकतो तसा लाळ चाटण्याची सवय झाली आहे. राज्यकर्त्यांनी ज्यांनी पैसे दिले त्यांची लाळ चाटण्याची सवय. अरे दळभद्री गुणरत्न सदावर्त्या, बुटाडानं हाणतील लोक तुला. शिव्या देतो, काय बोलतो, काय तर म्हणे जरांगे पाटलांना जेलमध्ये टाका, ह्या पोलीस स्टेशनमधून तिकडे गुन्हे दाखल करतो. यकण्या, तुझं आता बोललो असतो मी, तुझ्या भागात कधी दम असेल ना तर आझाद मैदानला येऊन दाखव. मग बघ मराठी तुझी काय हाल करतात. अरे मर्दासारखा पुढे येऊन बोला ना, थेट पडद्यामागे राहायचं आणि बोलायचं, भुंकायचं. अरे ना मर्द आहेस गुन्ह्या तू. आणि तुझी बायको ती स्त्री नावाला कलंक आहे, स्त्रीच्या जातीला. ढेबरी कुठली, हापूस आंबा, हेमडपंथी असे नावं तिला दिलेत सोशल मीडियावर मराठी युवकांनी. काय इज्जत काढली रे. फार मराठी युवक नाही आहेत ते आरक्षणापासून वंचित असलेले व्यथा मांडणारे युवक आहेत. मराठा तर आहेच, पण ते आहेत. जरा सुधार गुन्ह्या.